दिनांक 29 मार्च रविवारी सायंकाळी 6 वाजता या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात एक राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशनाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। सर्वसाधारण या अधिवेशनाला राज्यभरातून 40,000च्या आसपास प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होतील आणि या अधिवेशनाला दुसरा जोडून कार्यक्रम पक्षप्रवेश सोहळाही याच्या सोबतच आयोजित केलेला आहे। कारण 16 तारखेला फक्त आमची राज्याची कार्यकारिणीच प्रवेश केली होती साहेबांच्या हस्ते मुंबईमध्ये MRS पार्टीची, पण अनेक जिल्ह्यातले आपल्याही भागातले पदाधिकारी जे अनेक चळवळ्यामध्ये आमच्यासोबत अनेक वर्षापासून काम करतात, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश हा एकत्रितरित्या व्हावा या कार्यक्रमाला जोडूनच त्याचंही आयोजन आहे। नक्की येणाऱ्या काळात शेतकऱ्याचं हित आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेले सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत धाडशीपणानं धोरण राबवणारे आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी विचार करून आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात भविष्यामध्ये त्यांच्यासोबत राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सर्व बाबतीत त्यांच्यासोबत त्यांच्या प्रवाहासोबत काम करण्याचा निर्णय आमचा झालेला आहे आणि म्हणून त्यांना आम्ही उद्याच्या 29 तारखेला आमंत्रित केलेलं आहे। आम्हाला आशा आहे की या महाराष्ट्रामध्ये बळीराजा आमचा अडचणीत आहे। सरकार जरी काही मदत करीत असले तरी शेतकऱ्याच्या काही समस्या आहेत आणि या शेतकऱ्याच्या अडचणी आणि समस्या भविष्यात दूर करण्याचं सामर्थ्य आणि इच्छाशक्ती असलेले नेते म्हणून आम्हाला एकनाथराव शिंदे दिसतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय सगळ्यांनी घेतलेला आहे, एक मताने घेतलेला आहे। निश्चितपणे या अधिवेशनाचा फायदा या पुढच्या काळात आम्हाला होईल, त्याच अनुषंगाने हे निवेदन आहे। सांगितलं की या अधिवेशनाला साधारण राज्यभरातून 40,000 प्रतिनिधी उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे। आम्हाला तीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि या बाबतीत सकारात्मक इच्छाशक्ती असलेले नेते म्हणून आम्ही शिंदे साहेबांकडे पाहतो।